नमस्कार मंडळी. आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा फळाच्या अमूल्य गुणधर्माबद्दल. त्याचं नाव आहे आवळा. हे एक असं फळ आहे जे केवळ अन्नच नाही तर औषधसुद्धा आहे. आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आवळ्याचे फायदे ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. आवळा ही आयुर्वेदातील कदाचित सगळ्यात जास्ती वापरण्यात येणारी वनस्पती असेल. अन्न व औषध या दोन्हींचे हे गुण प्रचूर मात्रेत आवळ्याच्या छोट्याशा फळात असतात. आवळ्यात 6 रसांपैकी मधुर, कषाय, कटू, तिक्त व आम्ल हे 5 रस असतात. आवळ्यात फक्त लवण रस नसतो. आवळ्यात असणाऱ्या आम्ल रसाच्या प्राधान्यामुळे त्याला आमला वा आवळा म्हटले जात असावे. संस्कृतमध्ये आवळ्याला धात्री असेही म्हटले जाते. धात्री अर्थात मातेसारखे पालन करणारी स्त्री. याचा अर्थ आवळा आपले मातेसारखे पालनपोषण करतो. आवळा भारतात सगळीकडे मिळतो. वर्षात साधारण 2 ते 3 महिने ताजे आवळे मिळतात. त्यामुळे आवळ्याचे फळ सुकवून त्यांचा पुढे औषध निर्माण प्रक्रियेत वापरण्याचा प्रघात आहे. च्यवनप्रकाशासारख्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये ताजे आवळे वापरणे जास्त बरे असते. आचार्य चरकांच्या मतानुसार आवळा शीतवीर्य असल्यामुळे रसायनांमध्ये आवळा ही श्रेष्ठ वनस्पती आहे. आवळ्याच्या सेवनाने दीर्घायुष्य प्राप्त होते, वृद्धावस्था दूर राहते, त्रिदोषांचे शमन होते. आवळा वेदनाहारक, डोळ्यांसाठी हितकर, पचनाला मदत करणारा, रेचक, वीर्यवर्धक, मूत्रल, ज्वर निर्माण करणारा, बल्य तसेच केसांसाठी हितकर सांगितलेला आहे. आवळा गुणांमध्ये लघु, वृक्ष व तीक्ष्ण असतो. आवळ्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात सापडते. आवळ्यात गॅलिक ॲसिड, टॅनिक ॲसिड, सेल्युलोज, कॅल्शियम प्रचूर प्रमाणात असतात. बऱ्याच औषधी उत्पादनांमध्ये तर आवळा वापरला जातोच, शिवाय त्याचे घरगुती उपचारही करता येतात. खडीसाखरेबरोबर 1-2 आवळे सकाळी आणि शिपोटी खाल्ल्यास आम्लपित्ताचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. आवळ्याच्या 25 ग्रॅम स्वरसात 25 ग्रॅम मध मिसळून सकाळ व संध्याकाळी घेतल्यास करपेट, ढेकर, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. 3 ते 4 चमचे आवळ्याच्या रसात पाव चमचा जिऱ्याचे चूर्ण घालून घेतल्यास आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. आवळ्यांपासून बनवलेला जाम पित्तशामक असतो. रोज 2 ते 3 चमचे आवळ्याचा जाम खाल्ल्याने अरुची, अग्निमांद्य, बद्धकोष्ठता वगैरे त्रासांमध्ये मदत होते. पचनासंबंधी त्रास असणाऱ्या, पोट नीट साफ होत नसणाऱ्या, नीट भूक लागत नसणाऱ्या लहान मुलांना आमला जाम औषध अन्न या स्वरूपात देता येतो. आवळ्याची चूर्ण ताकात मिसळून घेतल्याने पायात व हातात जाणवणारी उष्णता व जळजळ कमी व्हायला मदत मिळते. आवळ्याच्या ऋतूत आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यावर चवीनुसार मीठ व जिरे पूड लावून जेवल्यानंतर 2 ते 3 तुकडे खाल्ल्याने पचनाला तसेच पित्त कमी व्हायला मदत मिळते. ताज्या आवळ्यांचे लोणचे चविष्ट असते. असे लोणचे नियमितपणे घेतल्यास पचन सुधारायला मदत मिळते. आवळा व कच्ची हळद यांच्यापासून केलेले लोणचेही पचनासाठी उत्तम असते. सध्या अनेकांमध्ये साखर पचनात दोष येताना आढळत आहे. HbA1c वाढवण्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. अशावेळी औषधी उपचारांबरोबर आवळ्याचा रस व कच्च्या हळदीचा रस समप्रमाणात मिसळून अनाशेपोटी घेतल्यास बऱ्याच रुग्णांमध्ये फायदा होताना दिसतो. लघवीची जळजळ किंवा लघवी कमी प्रमाणात होणे या त्रासात 3 ते 4 चमचे आवळ्याच्या रसात खडीसाखर मिसळून घेतल्याने फायदा होतो. आवळा वृक्ष व गर्भस्थापक सांगितलेला आहे. धात्री रसायनामध्ये आवळा या मुख्य घटकाबरोबर काळ्या मनुका, तेजपत्ता, मुस्ता वगैरे शरीराचे पोषण करणाऱ्या अनेक वनस्पती सुद्धा असतात. अशा प्रकारचे धात्री रसायन नियमाने
एक चमचा सकाळ संध्याकाळ स्त्री व पुरुष दोघांनी घेतल्यास शक्ती वाढवायला, रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, तसेच थकवा, रक्ताल्पता वगैरे त्रासांमध्ये उपयोग होतो असा अनुभव आहे. धात्री रसायन चविष्ट असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. लहान मुलांमध्ये रक्ताल्पता, थकवा, कमी वाढ या त्रासांमध्ये धात्री रसायन देता येते. तर मित्रांनो, आवळ्याचे असे अगणित फायदे आहेत. त्याचा आपल्या आहारात आणि दिनचर्येत समावेश करून आपण शरीर निरोगी ठेवू शकतो. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा आणि आवळ्याचे सेवन करा. धन्यवाद.